तर विद्यार्थी मित्रांनो बघा, GMC सोलापूरमध्ये ज्या विविध पदांसाठी जागा निघालेल्या होत्या, तर त्याची आजची शेवटची डेट होती. या ठिकाणी बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी 12 तारीख शेवटची डेट होती, पण त्या ठिकाणी 8 दिवसांची मुदत वाढली होती. तर आजची या ठिकाणी शेवटची डेट होती. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पदांसाठी ही भरती आलेली होती. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणकोणत्या प्रकारचे या ठिकाणी पद होते. तर बघा या ठिकाणी तर कक्षसेवक सर्व पदे या ठिकाणी गट डचे होते. गट ड संवर्गासाठी सर्व या ठिकाणी रिक्त वॅकन्सी होत्या. बघू शकता कक्षसेवकच्या या ठिकाणी 123 जागा, सर्वाधिक जागा ह्या कक्षसेवकच्या होत्या. त्यानंतर या ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सेवक, शिपाई, माळी, पंप सहवर्ती, किरण सेवक, प्रयोगशाळा सेवक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, त्यानंतर रुग्ण पटवाहक, सहाय्यक स्वयंपाकी, परिचारिका, जेवण विभाग सेवक, भांडार सेवक, पोस्टमॉर्टम रूम परिचर, अशा प्रकारे सर्व जागा मिळून 153 जागा होत्या. आणि मॅक्झिमम फॉर्म या ठिकाणी कक्षसेवक या पदासाठी आलेले आहे. तर बघा, सोबत या ठिकाणी हे जे बाकीचे जे पद आहे यासाठी सुद्धा तुम्ही फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत जा, कारण की सर्वांचं लक्ष कशावर राहते, ज्या ठिकाणी जास्त जागा असते, ज्या पदाच्या जास्त जागा असते, सर्वजण त्या ठिकाणी फॉर्म भरतात. परंतु या ज्या कमी जागा आहे त्याकडे कोणीही लक्ष देत नाही आणि त्या ठिकाणी कॉम्पिटिशन खूप कमी असते आणि त्या ठिकाणी सिलेक्शनचे चान्स देखील तुमचं वाढू शकते. तर त्यामुळे अशा पदावर देखील लक्ष ठेवत जा. तर बघा या ठिकाणी सिलेबस वगैरे काय आहे, तर बघा यासाठी जो काही सिलेबस राहणार आहे आणि परीक्षा पॅटर्न राहणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊया. नोटिफिकेशनमध्ये परीक्षा पॅटर्न वगैरे कसा दिलेला आहे, काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी जागेंचं डिस्ट्रीब्युशन देखील दिलेलं आहे. तर कक्षसेवकामध्ये आपण बघूया कॅटेगरी वाईज जागा तुमच्या कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट केल्या आहे. बघू शकता या ठिकाणी अनुसूचित जातींसाठी 6 जागा, अनुसूचित जमातीसाठी 10 जागा, विजासाठी 4, भजबसाठी 2, भजक 5, भजड 2, 26 जागा, OBCसाठी होत्या, विशेष मागास प्रवर्गासाठी 1, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 12 जागा, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग 12 जागा, राखीव 43 जागा होत्या. त्यानंतर आणखीन माहिती बघूया या ठिकाणी. तर या ठिकाणी परीक्षेचा पॅटर्न वगैरे दिला आहे का आपण बघून घेऊया. तर याच्यासाठी तुम्हाला तयारी कशी करायची आहे. आता जवळपास 1.5 महिन्यात तुमची परीक्षा जी आहे ती राहू शकते, कारण की बघा आधीच या ठिकाणी 8 दिवस वाढवून दिलेले आहे. तर या ठिकाणी जवळपास आता 1 महिना आणि 22 दिवसामध्ये तुमची एक्झाम जी आहे ती होणार आहे. तुमच्याकडे 1.5 महिना शिल्लक राहिलेला आहे. तर या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये तयारी कशी करायची, कसं प्रिपरेशन करायचं, सर्व काही गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे. आणि सोबत बघा आपण एक कोर्स तयार केला आहे. त्या कोर्समध्ये तुम्हाला सर्व काही प्रिपरेशन मटेरियल मिळणार आहे. खूप साऱ्या मुलांनी आतापर्यंत आपला कोर्स घेतलेला आहे आणि त्या कोर्सचा फायदा त्यांना प्रत्येक एक्झाममध्ये होत आहे. सर्वांना जे आहे त्या कोर्सचा फायदा झालेला आहे आणि त्यांनी असे सांगितले आहे की आपला जो कोर्स होता त्यामध्ये बहुतेक क्वेश्चन जे आहे ते परीक्षेत जसेच्या तसे उतरत आहे. तर हा कोर्स कसा आहे आणि यामध्ये काय काय समाविष्ट आहे सर्व तुम्हाला या ठिकाणी मी डायरेक्ट दाखवून देतो. तर या ठिकाणी बघा तुमची 100 मार्काची एक्झाम राहणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मराठी, इंग्लिश, त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेज GK असे 4 सेक्शन विचारण्यात येणार आहे. प्रत्येक सेक्शन 25-25 मार्काला राहणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक सेक्शनला 50-50 गुण अशा प्रकारचे 200 मार्क राहणार आहे आणि GKसाठी या ठिकाणी तुमचे 50 मार्क राहणार आहेत. तर बघा आपण GKसाठी या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे PDF कोर्स प्रोव्हाइड करणार आहोत. या ठिकाणी बघू शकता राष्ट्रीय चळवळीवर 200 PYQs बघा 200 PYQs तुम्हाला राष्ट्रीय चळवळीवर दिलेले आहे.
अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला रचना करून दिलेली आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास आणि वेळ जास्तीत जास्त अभ्यास झाला पाहिजे आणि वेळ कमीत कमी वाया गेला पाहिजे. या ठिकाणी बघा GKचे तुमच्यासाठी खूपच चांगल्या प्रकारे अरेंजमेंट करून 1000 प्रश्न दिलेले आहे. तर अतिशय सोप्या भाषेचं सर्व PDF आपण तयार केले आहे. वाचायला सुद्धा सोपे आहे आणि लक्षात ठेवायला सुद्धा सोपे आहे. सामान्य विज्ञानाची या ठिकाणी बघून घ्या, 1000 प्रश्नांचा संच तुमच्यासाठी स्पेशली तयार केलेला आहे GMCसाठी. त्यानंतर आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासावर 2000 या ठिकाणी प्रश्नांचा संच आपल्याकडे आहे. त्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास बघा 200 PYQ स्पेशल PYQs. आर्थिक संकल्पनावर 50 प्रश्न, केंद्र आणि राज्य सरकारवर 200, पंचवार्षिक योजनावर प्रश्न दिलेले आहे. पुस्तक आणि लेखकावर आहे. भारतीय अर्थव्यवस्थावर प्रश्नांचा PDF आहे. भारतीय राज्यघटनावर प्रश्नांचा PDF आहे. भूगोलावर PDF आहे. महाराष्ट्राच्या भूगोलावर 2000 PYQs. वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, समाजसुधारकांच्या कार्यांवर PDF आहे. सामाजिक व आर्थिक जागृती, ज्या 1885 पासून ते 1947 पर्यंत झाल्या. नंतर सुधारणा संस्थावर देखील आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि अनेक PDF तुम्हाला फक्त या ठिकाणी 200 रुपयामध्ये मिळणार आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला आपला नंबर देतो. तर तुम्हाला काय करायचे आहे बघा, या ठिकाणी 9284307184 या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला GMCचा PDF हवा आहे. तर बघा फक्त तुमच्यासाठी प्राईस ठेवण्यात आलेली आहे ₹200 इतकी कमीत कमी प्राईस ठेवण्यात आलेली आहे. बघा खूप सारी मेहनत घेऊन हा PDF कोर्स आपण तयार केलेला आहे आणि फक्त तुमच्यासाठी 200 रुपयात अवेलेबल करून दिला आहे. बघा तुमची परीक्षा देण्यामागे तर 900 किंवा 1000 रुपये जातात आणि या ठिकाणी 200 रुपये फक्त प्राईस तुम्हाला यासाठी ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी जास्त विचार करण्यापेक्षा हा PDF कोर्स घेऊन टाका, तुम्हाला अभ्यासात याचा भरपूर फायदा होणार आहे. तर बघा GMC सोलापूरमध्ये आतापर्यंत किती अर्ज आले आहे, तर या ठिकाणी अर्जाची संख्या जवळपास 25,000पर्यंत पोहोचली आहे. 25,000पर्यंत या ठिकाणी अर्ज जे आहे ते आलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी कॉम्पिटिशन जी आहे ती चांगली राहणार आहे. बघा 25,000च्या जवळपास अर्ज जे आहे ते आलेले आहे आणि सर्वात जास्त अर्ज कक्ष सेवक या पदासाठी आलेले आहे. तर याची संपूर्ण तयारी आपल्या PDF कोर्समधून करणार आहोत आपण आणि सोबत मराठी, इंग्लिश, गणित आणि बुद्धिमत्ता यांचं प्रिपरेशन आपण व्हिडिओ मार्फत करणार आहोत. आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट मिळणार आहे आणि हे सर्व सेक्शन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुमचं प्रिपरेशन होणार आहे. त्यासाठी कोणतेही व्हिडिओ कोर्स वगैरे घेण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला GKचा कोर्स घेऊन GKचं 50 मार्क फिक्स करायचे आहे आणि बाकीचे जे 150 मार्क्स आहेत ते आपल्या व्हिडिओमधून तुमचे कवर होऊन जातील. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला PDF कोर्स पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि सर्वांना याचा फायदा उचलू द्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.